इराण अमेरिका युद्धाचा सर्वाधिक फटका ज्या देशांना बसला त्यापैकी एक देश म्हणजे भारत. भारत आपल्या गरजेचं 85% कच्चं तेल दुसऱ्या देशांकडून आयात करतो. एवढंच नाही तर भारताला लागणाऱ्या एकूण नैसर्गिक वायूपैकी 50%पेक्षा जास्त परदेशातून आयात केलं जातं. ही आयात प्रामुख्याने कतार, UAE, सौदी अरेबिया अशा आखाती देशांकडून केली जाते. पण त्या भागातल्या युद्धामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गे होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आणि भारतात एनर्जी संकट उभं राहिलं. देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, गॅस सिलेंडरही महाग झालं. पण आता लवकरच हे संकट दूर होणार अशी चिन्ह दिसतायत, कारण भारताला समुद्रात नॅचरल गॅसचा मोठा साठा सापडलाय. स्वतः पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. भारताला नॅचरल गॅसचा साठा सापडल्याची ही बातमी नेमकी आहे काय? हा साठा कुठे सापडलाय? याचा भारताला किती फायदा होऊ शकतो? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सुरुवातीला नक्की शोध काय लागलाय ते पाहू. तर ऑइल इंडियानं जाहीर केलंय की भारताच्या विजयपुरम 3 वेल मध्ये नॅचरल गॅसचा शोध लागलाय. ही वेल म्हणजेच विहीर आहे कुठे? तर ती आहे भारताच्या अंदमान बेटांच्या जवळ. उत्तर अंदमानच्या भागात श्री विजयपुरम नावाची एक जागा आहे. तिथून ऑफशोअर म्हणजेच किनारपट्टीपासून दूर समुद्राच्या आत विजयपुरम 3 वेल आहे. त्या विहिरीमध्येच नॅचरल गॅसचा शोध लागलाय. ही जागा अंदमानच्या किनारपट्टीपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. जनरली किनारपट्टीपासून जवळ असलेल्या विहिरींमध्ये ड्रिलिंग करणं सोपं असतं, पण ही जागा खोल समुद्रात असल्यामुळे तिथे काम करणं अवघड आहे. ज्या ठिकाणी नॅचरल गॅसचा शोध लागला आहे तिथे समुद्राची खोली 355 मीटर पर्यंत आहे, पण त्या ठिकाणी तब्बल 1900 मीटर पर्यंत ड्रिलिंग झालेली आहे. एवढ्या खोलवर ड्रिलिंग केल्यानंतर हा नॅचरल गॅसचा साठा सापडलेला आहे. तसं पाहिलं तर भारताला पहिल्यांदाच अशा प्रकारे साठा सापडलेला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच याच भागातल्या विजयपुरम 2 या विहिरीमध्ये पहिल्यांदा नॅचरल गॅसचा शोध लागला होता. विजयपुरम 1 ही पहिली विहीर होती जिथे काहीही सापडलं नाही. विजयपुरम 2 वेल मध्ये नॅचरल गॅसचा शोध लागला आणि आता विजयपुरम 3 वेल मध्येही नॅचरल गॅस सापडलाय. त्यामुळेच हा शोध इतका महत्त्वाचा मानला जातोय. विजयपुरम 2 ही विहीर अंदमानच्या किनारपट्टीपासून जवळपास 17 किलोमीटर दूर आहे. त्या ठिकाणी समुद्राची खोली 295 मीटर पर्यंत आहे. तिथे तब्बल 2650 मीटर पर्यंत ड्रिलिंग झालं होतं, ज्यानंतर नॅचरल गॅसचा शोध लागला होता. त्या ठिकाणी जे गॅस सॅम्पल्स मिळाले होते त्यामध्ये जवळपास 87% मिथेनचं प्रमाण होतं. नॅचरल गॅसच्या सॅम्पलमध्ये मिथेनचं प्रमाण किती आहे याला फार महत्त्व असतं. हे प्रमाण जर कमी असेल तर त्या गॅसचं कमर्शियल बेसिसवर एक्स्ट्रॅक्शन केलं जात नाही. आता विजयपुरम 2 पाठोपाठ विजयपुरम 3 मध्ये सुद्धा नॅचरल गॅस सापडलाय. यावरून अंदाज लावला जातोय की अंदमानच्या या भागात मोठा नॅचरल गॅसचा साठा असण्याची शक्यता आहे. खरं तर अंदमानच्या या भागात नॅचरल गॅसचे साठे असू शकतात असं अनेक वर्षांपासून बोललं जात होतं. अंदमान बेटांचा हा पट्टा हायड्रोकार्बननं समृद्ध असा जिओलॉजिकल बेल्ट मानला जातो. अंदमान बेटांच्या उत्तरेला म्यानमार आहे, पूर्वेला थायलंड, इंडोनेशिया हे देश आहेत. या देशांनी ऑलरेडी या भागामध्ये तेलाच्या साठ्याचा शोध लावलेला आहे. फक्त भारतच हा असा देश होता ज्याने या भागात आतापर्यंत अशा प्रकारे शोध घेतला नव्हता. पण आता हे काम वेगानं सुरू आहे. भारत सरकारच्या हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसेन्सिंग पॉलिसी अर्थात हेल्पच्या अंतर्गत मागच्या 10 महिन्यांपासून अंदमान निकोबारच्या आसपास खोल समुद्रात उत्खनन केले जात आहे. ऑइल इंडिया लिमिटेड आणि ONGC कडून समुद्रात कच्चं तेल आणि गॅसचे साठे शोधण्यासाठी संशोधन सुरू आहे. त्याचाच परिणाम म्हणजे आता भारतालाही इथे नॅचरल गॅसचे साठे सापडायला लागलेत. भारताला या आधीही वेगवेगळ्या ठिकाणी नॅचरल गॅसचे साठे मिळाले आहेत. मुंबई जवळ अरबी समुद्रात बॉम्बे हाय हे भारतातलं सर्वात मोठं सागरी तेल आणि वायूचं क्षेत्र आहे. हे क्षेत्र अरबी समुद्रात मुंबईपासून पश्चिमेकडे सुमारे 160 किलोमीटर अंतरावर आहे. याचा शोध 1974 साली लागला होता. सध्या हे क्षेत्र ONGC द्वारे ऑपरेट केलं जातं. या भागातून सध्या दररोज 1,30,000 बॅरल्स पेक्षा जास्त कच्च्या तेलाचं उत्पादन केलं जातं. अशाच प्रकारे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर आंध्र प्रदेशात कृष्णा गोदावरीचं खोरं आहे. हे खोरं 50,000 स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेलं आहे. या भागातही खनिज तेल आणि नॅचरल गॅसचे साठे सापडलेत. याशिवाय आसाम आणि राजस्थानमध्येही काही प्रमाणात साठे सापडलेत. आता अंदमानमध्येही हे साठे सापडायला सुरुवात झाल्यामुळे
भारताचा एनर्जी प्रश्न सुटायला मदत होईल असं बोललं जात आहे. आता भारतासाठी हा शोध एवढा महत्त्वाचा का आहे, तर भारत हा कच्चं तेल असो, LNG असो किंवा इतर पेट्रोलियम पदार्थ या सगळ्यांसाठी इतर देशांवरती मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताला लागणारं तब्बल 85% कच्चं तेल दुसऱ्या देशांकडून आयात केलं जातं. भारत जगात कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे. नॅचरल गॅस बद्दल बोलायचं झालं तर भारत 50% जास्त गॅस दुसऱ्या देशांकडून आयात करतो. भारत यासाठी कतार सारख्या लहानशा देशावरती अवलंबून आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात भारतानं 27 मिलियन मेट्रिक टन LNG ची आयात केली होती. यामध्ये एकट्या कतारनं भारताला सुमारे 11.2 मिलियन मेट्रिक टन गॅसचा पुरवठा केला होता. या सर्व आयातीमुळे भारताची व्यापार तूट मोठ्या प्रमाणात वाढते. हा व्यापार डॉलरमध्ये होत असल्यामुळे भारतीय चलनावर दबाव वाढतो. महत्त्वाचं म्हणजे या देशांमध्ये कोणतंही संकट आलं तर त्याचा थेट परिणाम भारताच्या एनर्जी सप्लायवरती होतो. त्यामुळेच आता भारतानं या देशांवरची आपली डिपेंडन्सी हळूहळू कमी करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठीच भारत अंदमान सारख्या ठिकाणी नॅचरल गॅसचा शोध घेतोय. त्यामुळेच आताचा हा शोध भारतासाठी इतका महत्त्वाचा मानला जातोय. एकूणच काय तर अंदमानच्या समुद्रात पुन्हा एकदा नॅचरल गॅसचा साठा सापडणं ही भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याचा अर्थ या भागात मोठ्या प्रमाणात गॅसचे साठे असू शकतात असं बोललं जात आहे. सरकारकडून येणाऱ्या काळात या ठिकाणी आणखी उत्खनन केलं जाणार आहे. त्यामुळे या भागात आणखी अनेक शोध लागण्याची शक्यता आहे. आता पुढच्या उत्खननात आणखी साठे सापडतात का याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? अंदमानात सापडत असलेल्या नॅचरल गॅसमुळे देशाचा एनर्जीचा प्रश्न दूर होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.